अचानक पाहुणे घरी आले आणि आपण वर्किंग वुमन असलो तर फर्स्ट थॉट येतो आता पटकन काय बनवायचं, आणि त्याच दिवशी होती संकष्टी म्हणून मी ही खास थाळी बनवली. चपाती, वरण भात, खीर, मोदक, भजे आणि मटकीची उसळ. ही जी थाळी आहे ती मी 40 मिनिटांमध्ये बनवलेली आहे. कंप्लीट हेल्दी आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी मी इथं जिरा राईस बनवून घेते. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. मी टोप गरम करून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे, थोडंसंच घातलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जिरे घालून कढीपत्ता घालून त्यामध्ये आपण आता धुवून तांदूळ ॲड करून घेणार आहोत, म्हणजे ह्याला चांगली फोडणी लागते. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये 1 कप पाणी ओतून हे शिजायला ठेवणार आहे. आपला जिरा राईस रेडी होतोय तोपर्यंत आपण इकडे कुकरमध्ये डाळ लावून घेऊया. त्यासाठी मी 1 कप डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या 2-3 टाकत आहे, थोडासा अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे, आणि थोडीशी हळद आणि हिंग हे सर्व ॲड करून आपण याला कुकर लावणार आहोत. हे दोन्ही आपण, त्यामुळे दुसऱ्या गॅसवरती आपण आता हा कुकर, हे दोन्ही आपले गॅस एंगेज आहेत. आता आपण तोपर्यंत पीठ मळायला घेऊया. मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकून हे मळून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आता हे आपलं पीठ मळून झालेलं मळत आहे मी. हे पीठ मळत असताना आपले दोन्हीही इकडे गॅस शिट्टी पण होते, बिझी आहेत. तुम्ही या सिक्वेन्सनी जर केलं ना तर तुमचा पटकन 40 मिनिटांमध्ये स्वयंपाक होईल. आता आपली इथे कणिक मळून झालेली आहे. आपण आता आपला राईस पण शिजलेला आहे, तर मी त्यामध्ये थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेत आहे. आता आपण त्याच गॅसवरती मी इथे कढई ठेवली आहे, आणि मी थोडंसं लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे. हा खलबत्ता कसा फर्स्ट यूज करायचा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता आणि लसूण टाकून याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत. नंतर आपण कांदा व टोमॅटो, मी येथे मीठ ॲड करत आहे, त्यामुळे आपला कांदा लगेच भाजतो. आता कांदा भाजून झाला, थोडा लालसर होई झाला की आपण याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून ॲड करून घेणार आहोत. आता टोमॅटो आपला मऊ झाला की आपण यामध्ये 1 वाटी मटकी घेणार आहोत, आणि 1 मी बटाटा इथे साल काढून चिरून घेऊन त्यामध्ये ॲड करून हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपण हे शिजायला ठेवून देणार आहोत. आता आपण ह्याला लवकर शिजावं ही आपली एक ट्रिक आहे, त्याच्यावरती मी पाणी ठेवून देणार आहे. ते आपण शिजायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इथं मोदकाचं सारण करून घेऊया. मी एका कढईमध्ये तूप घेऊन ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे 1 वाटी, आणि 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे. हे मी आता भाजून घेते. चांगलं भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत. आता आपलं मोदकाचं सारण रेडी आहे. आता आपण इथे बघू शकता 5 ते 10 मिनिटांनंतर आपली मटकी थोडी शिजायला लागलेली आहे. मग आपण ह्याच्यामध्ये जी आपली चटणी असते, तुमचं काही लाल तिखट असेल ते ॲड करायचं. मी थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे, थोडीशी धनिया पावडर ॲड केलेली आहे. आता हे ॲड केल्यानंतर आपण हे मिक्स करून पुन्हा ते पाणी यामध्ये ओतून घेणार आहोत, म्हणजे ह्या भाजीमध्ये आपलं गरम पाणी गेलेलं आहे. आता परत आपण तशी प्लेट ठेवून हे शिजवून घ्या. 1 ते 3 मिनिटांमध्ये हे शिजून जातं. आता आपलं मोदकाचं सारण रेडी आहे. आपण आता तिथेच उकड काढण्यासाठी मोदकाचं पाणी गरम करायला ठेवूया. तोपर्यंत मी इथं भज्यासाठी वाटून घेत आहे. थोडंसं लसूण, मिरच्या आणि जिरा हे 1 ते 2 मिनिटं आपण वाटून घेणार आहोत. आता आपण भज्याचं पीठ मळायला घेऊया. भज्याचं पीठ मळण्यासाठी मी येथे एका पातेल्यामध्ये जे वाटून घेतलेलं लसूण मिरच्या आहे ते ॲड करून 1 कप मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये हळद टाकत आहे, थोडंसं काळं मीठ आणि आपलं सेंधव मीठ टाकून, आणि मी ओवा असा ह्याला हाताने बारीक करून टाकत आहे, कोथिंबीर, आणि आता आपण 1 वाटी बेसन हे आधी आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि नंतर मीठ टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे आपलं सर्व चमच्याने मिक्स झाल्यानंतर सर्व मिक्स पूर्ण करून घ्यायचं, आणि नंतर मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत.
असं घट्टसर मळून घ्यायचं. आपण आता इकडे मटकी शिजलेली आहे, तर मी शिजल्यानंतर थोडंसं कूट टाकत आहे आणि आता हे आपण बाजूला करून ठेवूया. आता आपण इथं मोदक तयार करून घेऊयात. मी इथे मोदकाचे पहिले गोळे तयार करून घेतले आणि आता थोडंसं तेल लावून मी मोदक करून घेते. तुम्ही ते बघू शकता. मी ॲक्च्युली इथे कणिकच वापरलेली आहे, कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता, नाहीतर मी तांदळाचेच मोदक करते. पण मला हे असे आमचे गाव साईडला मोदक असतात ते मला खूप अत्यंत आवडतात, त्यामुळे मी असेच केले. मी येथे फर्स्ट बॅच मोदकाची करून घेतलेली आहे. आता आपण हे उकळं घेण्यासाठी ठेवून देऊयात. आता आपल्या इकडे पाणी पण चांगलं उकळलेलं आहे. आपण मोदक उकळत ठेवण्यासाठी ठेवून देऊयात. आता आपण दुसरा गॅस पण एम्प्टी झालेला आहे, तोपर्यंत आपण त्यावरती आता चपात्या लाटून घेऊयात. इथे आपली मटकी चांगली शिजलेली आहे. आता आपण चपातीचे सर्वप्रथम गोळे तयार करून घेऊयात. आता आपली चपातीचे गोळे तयार करून घेतल्यानंतर आपण इथे चपाती लाटून घेणार आहोत. चपाती लाटून झाल्यानंतर मी चपाती लाटत आहे तोपर्यंत साईडला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की जाऊन करा. ही थाळी जी आहे ना, ते 40 मिनिटांमध्ये होते आणि लवकर होते. तुम्ही बघू शकता आपली चपाती ही टम्म अशी फुगलेली आहे. आता आपण सर्व चपात्या येथे करून घेणार आहोत. तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने जर असं करत गेलात ना, तर तुमची पण 40 मिनिटांमध्ये ही थाळी रेडी होणार आहे. आता आपण इकडे खीर करून घेऊयात. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये गव्हाच्या शेवया मी ॲड करून त्या भाजून घेतलेल्या आहे. शेवया भाजून झाल्या की मग यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे. मी इथे साखरेचा वापर केलेला नाही. मी शक्यतो साखरेचा कशातही वापर करतच नाही. नंतर वेलची पूड घेतलेली आहे. आता ही आपली ट्रिक आहे. कोणाकोणाची खीर ही फुटली जाते म्हणून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. पाणी ॲड केल्यानंतर 1 ते 2 मिनिटं त्याला हलवून नंतर आपण दूध याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत, म्हणजे आपली खीर फुटत नाही. आता हेच चांगलं मिक्स करून आपण हे 1 ते 2 मिनिटं असंच मिक्स करत राहणार आहे. तोपर्यंत आपण इकडे बघूया की आपले मोदक रेडी झालेले आहेत. आता आपण गॅसवरती आपण कढई ठेवून भजे तळून घेणार आहोत. मी इथे सर्व भजे तळून घेतलेले आहेत. आपली तिकडे खीर ही 1 ते 2 मिनिटं मी मध्ये मध्ये हलवत आहे. तुम्ही आता बघू शकता आपले भजे पण रेडी झालेले आहेत. आपले भजे पण क्रिस्पी आहेत. मी ह्याच्यामध्ये सोडा वापरलेला नाही. आपली आता खीर रेडी झालेली आहे. आपण आता याच गॅसवर या खिरीमध्ये आपण थोडेसे काजू बदाम ॲड करून घेणार आहोत. हे सर्व ॲड झाल्यानंतर आपण त्याच गॅसवरती आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया. मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि जे मी ओलं खोबरं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून आपण याच्यामध्ये डाळ जी शिजवून घेतली होती पहिल्यांदा ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊन ह्याला फोडणी देणार आहोत. आता आपली डाळ चांगली फोडणी देऊन झालेली आहे, त्याला उकळी आलेली आहे. मग आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. आपली पूर्ण थाळी रेडी झालेली आहे. आता आपण थाळी वाढायला घेऊया. मी इथे घेतलेली आहे खीर, मटकीची उसळ, जिरा राईस, त्याच्यावरती थोडीशी आपण अशी डाळ ॲड करून घेणार आहोत. मी डाळ पण देते, पापड, कुरडई, भजे आणि मोदक असं आपण पूर्णतः ताट लावून घेणार आहोत. मी त्यासोबत टोमॅटो आणि काकडी ठेवलेली आहे सलाडसाठी. तुम्ही ते बघू शकता. आपली अशी ही हेल्दी थाळी रेडी झालेली आहे. ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे पाहुणे पण खुश होतील. आणि ही आपण जी थाळी आहे ते सगळं कमी वेळात केलेलं आहे, तेल कमी वापरलेलं आहे, होममेड आहे. पाहुणे पण खुश आणि आपली हेल्थ पण मेंटेन राहते. माझ्यासारख्या वर्किंग वुमनसाठी एकदम परफेक्ट आयडिया आहे. आपण ही थाळी 40 मिनिटांमध्ये तर बनवली, त्याचबरोबर आपण हेल्दी पण बनवली. गव्हाची खीर, मटकीची उसळ, वरण, भजे, त्याच्यामध्ये सोडा नाही, मोदक बनवलेले आहेत, चपाती आणि जिरा राईस. आपण सर्व हे हेल्दी बनवलेलं आहे. आपले पाहुणे पण एक दिवस आपल्या हातून तरी हेल्दी खातील आणि त्यांची पण हेल्थ मेंटेन राहील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचं पण असं होतं का, जर कोणता सण असेल आणि अचानक पाहुणे येतात तेव्हा कळत नाही काय बनावं, तर हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला अत्यंत उपयोगी होईल. मला आशा आहे की ही थाळी तुम्हाला उपयोगी पडेल.
जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा हेल्दी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.